पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे तसेच प्रोस्टेट कॅन्सर संशोधनासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला द डिस्टिंग्विश्ड जेंटलमॅन राईड म्हणजेच DGR स्नेहमेळावा नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. पाषाण येथील ट्रायम्फ BU भंडारी मोटरसायकल शोरूमपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप कल्याणीनगर येथील कायरोस रेस्टॉरंटमध्ये झाला. पुण्यातील कार्यक्रमाचे आयोजन DGR 2026 होस्ट आणि रेड ऑन रायडर्सचे संस्थापक डॉक्टर किशोर शिंदे, ट्रायम्फ BU भंडारीचे राजेश वर्मा तसेच DGR 2026 होस्ट व रेड ऑन रायडर्स कोर कमिटी सदस्य ॲडव्होकेट नरेश शेळके यांनी केले. बजाज इंडियाच्या रितिका लहिरी यांनी मोटरसायकलिंग आणि DGR संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना व माहिती दिल्यानंतर पाषाण येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. DGR Pan India is a very big event that we do आणि UK Trump ऑफिशियली आम्ही पार्टनर्स आहोत त्यांच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मोटरसायकलिंग हा रायडर्सचा एक इनबिल्ट पार्ट आहे आणि जेव्हा आपण मोटरसायकलवर बसतो आपली जी मेंटल हेल्थ आहे ती मी म्हणेन की जी स्टार्ट झाली होती, म्हणजे मी सांगेन जेव्हा मी मोटरसायकलवर बसलेली माझी मेंटल हेल्थ एवढी चांगली होती. बट टुडे आय थिंक इफ आय नीड अ ब्रेक और एनीथिंग एल्स, मोटरसायकल इज द बेस्ट वे फॉर मी टू एस्केप. A lot of riders, we want to talk about pushing female motorcycles towards doing much better. But what about the men, those who helped and supported us to come here? They have also taken a lot of efforts. So this is a way of, I would say, as a woman, saying a thank you for taking care of us in this community, and thank you so much. And also, we really take care of you guys the way you have taken care of us. So we will really give this, this mental health and the prostate cancer that we have specifically for the Distinguished Gentleman Ride 2026. And yeah, that's the entire goal. Let's look forward to make it bigger next year. Thank you. This year it has been done in association with Red On Riders. Red On Riders ने हमारी बहुत मदद की है ऑर्गेनाइज करने के लिए, और ये जो है ये मेंस प्रोस्टेट कैंसर के लिए एक नोबल कॉज के लिए राइड होती है और वर्ल्ड वाइड होती है. हमारे यहाँ भी लोगों ने बहुत प्रतिसाद दिया है इस चीज़ का, जिसके लिए मैं बहुत शुक्रिया अदा. पार्टिसिपेंट्स की कोई लिमिट नहीं होती है, लेकिन हर साल हम 100, 150, 200, इस साल हम शायद 300 के आसपास हैं. तो ये जो ग्रुप है ये सोशल कॉज के लिए जो लोगों का सपोर्ट है ये बढ़ता ही जा रहा है, एंड आई होप ये फ्यूचर में भी ऐसा ही बढ़ता रहे. क्या जो ट्रायम्फ की बाइक्स हैं हमारी बेसिकली ये क्लासिक्स के लिए नोन है, और जो DGR राइड है ये भी क्लासिक के लिए ही होता है. बट वी आर सो फॉर्चुनेट के ट्रायम्फ में वी हैव बाइक फॉर एवरीवन. रोडस्टर्स हैं, एडवेंचर है, क्लासिक है, सुपर स्पोर्ट्स है, क्रूजर्स हैं. सो सभी के लिए हमारे पास बाइक्स है. मोहेंबर म्हणून फाउंडेशन आहे, ऑस्ट्रेलियाचं फाउंडेशन आहे. तर हे एव्हरी इयर पूर्ण जगामध्ये सेम डेटला DGR ही राईड होते. ही राईड जेंटलमेन म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट ग्लँड आणि मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी केली जाते. आज पुण्यामधनं भरपूर प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सगळे कल्याणनगरमध्ये जमत आहोत. तर सर्व रायडर जे आहेत सोशल कॉजसाठी आम्ही आलेले, पूर्ण चॅरिटी राईड आहे. यातनं फंड रेज केले जातात आणि पुरुषांच्या हेल्थ विषयी समस्या आणि मेंटल याच्यासाठी खर्च केले जातात. याच्यामध्ये सगळं CCच्या म्हणजे 200 cc पासून 2500 cc पर्यंत सर्व गाड्या आहेत.